पोर्टफोलिओ, निफ्टी, एस-आय-पी पूर्ण डाऊन आहे. इन्व्हेस्टमेंट काढून घ्यावी का? असे भरपूर प्रश्न सध्या मार्केटमध्ये फिरतायत. निफ्टी अजून इथून किती खाली पडणार? की इथून आता रिव्हर्स होणार? तर बघू सिंपल चार्टमध्ये चार्ट आपल्याला नक्की काय सांगतायत. कारण चार्ट कधी खोटं बोलत नाहीत. फक्त आपल्याला चार्टची भाषा समजता आली पाहिजे. तर बघा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिने मार्केट पूर्ण डाऊन 3 महिने पूर्ण मार्केट खाली आले आणि त्याच्या अगोदर जर का आपण बघितलं तर हा आहे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. तर हे 4 महिने मार्केट पूर्ण वरती गेलं आणि त्याच्यानंतर या 3 महिन्यामध्ये मार्केट पूर्ण डाऊन आलं. तर जर का आपण इथं बारकाईनं मार्केटमध्ये बघितलं, तर बघा ही जी ऑगस्ट महिन्याची इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे आहे सप्टेंबर महिन्याची इन्व्हेस्टमेंट. तर ह्या 2 महिन्याच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये बघा, ह्या एका महिन्याच्या इन्व्हेस्टमेंटनी जवळपास 3 महिन्याची इन्व्हेस्टमेंट कॅप्चर केलेली आहे. बरोबर? इथे तुम्हाला सिंपलमध्ये दिसतंय. तर बघा जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याची इन्व्हेस्टमेंट जी होती, तर ती पूर्ण मार्केटनी काढून घेतलेली आहे. 3 महिन्याची कॅन्डल जवळपास एका कॅन्डलनी पूर्ण ग्रॅब केलेली आहे. म्हणजे मार्केटमध्ये डाउनवर्ड सिनेरिओ जे आपण म्हणतो, म्हणजे जर का आपल्या मार्केटमध्ये बघितलं, तर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे, हे ह्या एका कॅन्डलमध्ये समजलं. दुसऱ्या महिन्याची जेव्हा कॅन्डल तयार झाली, बरोबर. दुसऱ्या महिन्याची जेव्हा कॅन्डल तयार झाली, म्हणजे ही नोव्हेंबर महिन्याची कॅन्डल होती, बरोबर. तर नोव्हेंबर महिन्याच्या कॅन्डलनी जेव्हा ओपन इथे देऊन मार्केटनी डाउनफॉल दिला, डाउनफॉलच्या नंतर जेव्हा रिटेलर्स असतील किंवा छोटे बायर्स असतील, त्यांनी हे मार्केट थोडंसं बाय केलं, बरोबर. तर बाय झाल्याच्या नंतर जेव्हा डिसेंबर महिन्याची ही जी कॅन्डल तयार झाली, मार्केट इथं ओपन झालं. ओपन झाल्याच्यानंतर मार्केट थोडासा बायिंग झोन दिला, म्हणजे थोडंसं ह्याच्यामध्ये रिटेलर्स ट्रॅप झाले. छोटे बायर्स होते ते ट्रॅप झाले आणि मार्केटने पुन्हा एकदा डाउनवर्ड मोमेंटम दिली. तर बघा मार्केट अजून किती फॉल होऊ शकतं. तर बघा या अशा प्रकारच्या मार्केटमध्ये आता या महिन्याचा जो होता, जो नोव्हेंबर महिन्याचा जो हाय होता, तो मार्केटने आता ग्रॅब केलेला आपल्याला दिसत आहे, बरोबर. तर आत्ताच जर का आपण बघितलं, तर मार्केट अजून क्लोज व्हायला, म्हणजे ही आपण मंथली बेसिसची कॅन्डल बघतोय. तर मंथली बेसिसच्या कॅन्डलनी जर का हा नोव्हेंबर महिन्याचा जो लो आहे, जो नोव्हेंबर महिन्याचा जो लो आहे, तो जर का ब्रेक करते, हे डिसेंबर महिन्याची कॅन्डल जर का नोव्हेंबर महिन्याची कॅन्डल ब्रेक करते आणि जर का इथं सस्टेन होते, तर मग तर मात्र मार्केटला इथून हा गॅप आणि याच्यानंतर जर का आपण फॉल बघितला, तर हा आपण मंथली बेसिसचा आपण बघतोय. आता आपण थोडंसं विकलीमध्ये जाऊ. तर या विकली चार्टमध्ये जर का आपण बघितलं, तर जर का हा जो स्विंग आहे, चेक करू फिबोनाची टूलनी. जर का आपण जर का आपण फिबोनाची टूल यूज करतोय, तर फिबोनाची टूलनुसार आपल्याला एक थोडीशी लेव्हल मिळेल, जी की या झोनपासून जी बायिंग आलेली होती, ती शेवटच्या झोनपर्यंतची बायिंग. त्याच्यानंतर मार्केट खाली स्विंगमध्ये गेलं, बरोबर. तर आपल्याला जो हा येलो झोन दिसतोय, बरोबर. तर ह्या येलो झोनपर्यंत मार्केट येण्याची शक्यता वाटत आहे सध्या तरी. ते आणि जो सायकॉलॉजिकल नंबर 22,800 ते 23,200च्या आसपास जर का आपण बघितलं, तर मार्केट इथं येण्याची शक्यता वाटत आहे. 900 ते 1000 पॉईंटचा फॉल अजून मार्केटमध्ये निफ्टीमध्ये आपल्याला दिसू शकतो. ही आपली जी लेव्हल काढली होती, आता डेली बेसिसवरती आपण बघू. आपण ही मंथली बेसिसची जी काढली होती, म्हणजे जर का आता आपण बघितला, तर नोव्हेंबर महिन्याचा हा शेवटचा लो आहे, बरोबर. तर हा नोव्हेंबर महिन्याचा जो लो आहे, तर तो सध्या मार्केटने जर का तोडला आणि जर का इथे डिसेंबर महिना इथे जर का क्लोज झाला या आसपास, तर मार्केट नक्कीच खाली येऊ शकतं. जर का मार्केट डिसेंबरमध्ये या महिन्याच्या आतमध्ये जर का क्लोज झालं, तर आपल्याला एक बाईंग बघायला मिळू शकते. पण ती थोडक्यात असेल बाईंग, कारण याच्यामध्ये मोठा फॉल एक थोडासा बाकी आहे. मार्केटच्या थोड्याशा लेव्हल्स मार्केटच्या खाली थोड्याशा बाकी आहेत. तिथपर्यंत मार्केट जाण्याची शक्यता आहे. जाईलच असं मार्केट मी सांगत नाही, कारण मार्केट आहे शेवटी. आपण फक्त एनालिसिस करू शकतो. मार्केटनी जर का आपण दिली मूव्हमेंट, त्याच्यानंतर आपण आपल्या रिट्रेसमेंटने आपण एंट्री घेऊ शकतो. आपल्या सेटअपनुसार आपण एंट्री घेऊ शकतो. पण सध्या मार्केटमध्ये एकच प्रश्न सगळ्यात जास्त विचारला जातो, की मार्केट सध्या किती खाली जाईल? किती अजून डाउनवर्ड जाऊ शकतो? कारण भरपूर लोकांचे पोर्टफोलिओ सध्या लाल झालेले आहेत. एस-आय-पी सुद्धा लाल झालेली आहे. त्याच्यामुळे अशा प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण एक चार्टचं एनालिसिस थोडक्यात बघितलेलं आहे. ओके. बँक निफ्टी जर का आपण मंथली बेसिसवरती बघतोय. ओके. जर का आपण बँक निफ्टी मंथली बेसिसवरती बघतोय, तर जवळपास 6-7 महिने मार्केट पूर्ण साइडवेज झोनमध्ये आहे. जून महिन्याच्या या एका मोठ्या मूव्हमेंटच्या नंतर जवळपास हा आपण मूव्हमेंट बघितला. जर का आपण बघितलं, तर मार्केटने पूर्णपणे मूव्हमेंट थांबवलेली होती. याच्यानंतर अजिबात मार्केट मूव्ह झालेलं नाही. तर येत्या काळामध्ये ज्यावेळी मार्केट या जून महिन्याचा हाय, ओके,
या जून महिन्याचा हाय जोपर्यंत ब्रेक करून वरती मंथली कॅन्डल ओके, मंथली कॅन्डल जोपर्यंत इथे कुठलीही क्लोज होत नाही, तोपर्यंत ह्याच्यामध्ये अजिबात ट्रेड करू नका. ट्रेड केला तर तुम्हाला लॉसेसचा सामना करावा लागेल. कारण बँक निफ्टी खूप साइडवेज झोनमध्ये आहे. इथं खूप मोठी लिक्विडिटी तयार केलेली जाते. पण ज्यावेळी हा जो काही मोमेंटम जेव्हा ब्रेक होईल, बरोबर? ज्यावेळी ह्या जून महिन्याचा हाय ब्रेक करून मार्केट जेव्हा वरती सस्टेन होईल, त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक मोठा मोमेंटम येऊ शकतो. पण तो कधी येईल अजिबात आपल्याला सांगता येत नाही. सध्या एफ-आय सुट्टीवरती आहेत. एफ-आयची इन्व्हेस्टमेंट पूर्ण काढून घेतलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सध्या बँक निफ्टीमध्ये अ, कुठल्याही अप साइडला किंवा डाउन साइडला अजिबात तुम्हाला मूव्हमेंट मिळणार नाही. जर का तुम्हाला डाउन साइडला ट्रेड करायचा असेल, तर जर का आपण बघितलं या मार्केटनी जो की लो दिलेला आहे, या साइडवेज झोनचा जर का आपण लो बघितला, तर तो ऑगस्ट महिन्यात दिला होता. ऑगस्ट महिन्याच्या नंतर जोपर्यंत मार्केट या झोनच्या खाली मार्केट पूर्णपणे क्लोजिंग देत नाही, तोपर्यंत डाउन साइडला सुद्धा ट्रेडिंग करू नका. इथून मार्केट पडण्याचा सिनारिओ खूप कमी आहे. इथून मार्केट जवळपास जवळपास असं म्हणू शकतो आपण, की एक मोठा डाउनफॉल येऊ शकतो. असं की मार्केटमध्ये कुठलाही सिनारिओ नाही आहे किंवा एवढी मोठी न्यूज नाही आहे. शक्यता आहे, असू पण शकते. कारण जर का न्यूज तशा बेसिसवरती आल्या, कुठल्या देशावरती युद्ध झालं, तर मार्केट नक्कीच फॉल करू शकतं. पण एक चान्सेस कमी आहेत, की आता इथून मार्केट डाउनवर्डला जाईल. पण जर का तुम्हाला बायिंग झोनमध्ये एंट्री घ्यायची असेल, तर तुम्हाला हा झोन दिलेले आहेत. हे झोन मार्क करून ठेवा. या झोनच्या वरती मार्केट क्लोजिंग दिली पाहिजे. या झोनच्या मग खाली मार्केटनी क्लोजिंग दिली पाहिजे. तरच आपण याच्यामध्ये डाउन साइडला जाऊ शकतो आणि या साइडला अप साइडला जाऊ शकतो. जर का तुमच्याकडे चांगला मनी बॅलन्स असेल, तर तुम्ही स्ट्रॅडल स्टँगल करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे लॉसेस कमी होतील. अशा प्रकारच्या जर का तुम्हाला लेव्हल्स आवडल्या असतील, याच्याविषयी जर का तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल, तर नक्कीच फॉलो करा. तुम्हाला इथून पुढे निफ्टी आणि त्याच्यानंतर बँक निफ्टी, फॉरेक्सच्या काही लेव्हल्स असतील, ते तुम्हाला नेहमी अपडेट केल्या जातील. त्या लेव्हल्स कशा ड्रॉ करायच्या आपण लाईव्हमध्ये सुद्धा बघू शकतो. अशा प्रकारचे लेव्हल जर का तुम्हाला वीकली म्हणजे दर शनिवार, रविवारी देण्याचा मी प्रयत्न करीन. जेणेकरून तुमच्या लेव्हल्सवरती तुमचं लक्ष राहील. तुम्ही चुकीच्या ट्रेडमध्ये जाणार नाहीत आणि तुम्हाला एक चांगलं डायरेक्शन मिळण्याचा मी तुम्हाला नक्कीच मध्ये मी मदत करण्याचा मी प्रयत्न करेन. त्यांचा पोर्टफोलिओ पूर्ण लालेलाल झालेला आहे. तर त्यांना तुम्ही ही रील नक्की शेअर करा. त्याच्यामुळे त्यांचा फायदा होऊन जाईल.